छान वाटलं, प्रसन्न वातावरण वाटतंय. सगळे भंते आपल्या घरी आले आणि चारिकेचा कार्यक्रम खूप छान झाला. काय बदल असतो दर रविवारी प्रमाणे रोजच्या प्रमाणे आज ही जी आपली आनंदी इथे वातावरण असतं, पॉझिटिव्हिटी असते आणि छान वाटतं. बस एवढं. काय बदल व्हायला पाहिजे? की सर्वांनी चारिका केली पाहिजे, सर्वांनी भंतेजीला आपल्या घरी बोलवलं पाहिजे आणि बस एवढं. आणि नमो बुद्धाय. मी सायली अशोक तिनगोटे. ह्या ठिकाणी आपण बघतोय की आमच्या येथे म्हणजे सातारा परिसरामध्ये चारिका संपन्न झालेली आहे. बेसिकली चारिकेबद्दल बोलताना प्राचीन काळात जेव्हा तथागत भगवान बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना चारिका करायचे, तर तेव्हा काय करायचे, चारिका म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात धम्माचा प्रचार, धम्माबद्दल जे काही लोकांना समस्या आहेत किंवा त्यांचं ज्या समस्येचं समाधान करायचे चारिकेच्या मार्फत. आणि तेव्हापासून म्हणजे जेव्हा भगवंतांना ज्ञानप्राप्ती झाली त्यापासनं 45 वर्ष त्यांनी पायी प्रवास केला आणि बुद्ध धम्म घराघरात पोहोचवला. तर आपल्याला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की जसं बाबासाहेबांचं स्वप्न होतं की बुद्ध धम्म भारत बुद्धमय करील, पूर्ण भारत मी बुद्धमय करील, त्यामुळे हे जे काही उपक्रम आहेत, रविवारी आपण चारिका घेतो. चारिका म्हणजे पूर्ण आता आमच्या या परिसरामध्ये अशी बरेच वर्ष झाले, काही वर्षापासून आम्ही बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतो. आमच्या इकडे पाहता की तक्षशिला बुद्ध विहार अतिशय प्रामाणिक प्रयत्न असतात की बुद्ध धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि आम्ही त्यासाठी झटतोय की आपण बघतोय की भगवंताचा बुद्ध धम्म हा वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेला आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्मकांड नाही आहे. आणि तसंच आता हे भिक्षाटन आहे, भिक्षाटनामध्ये भिक्खू जेव्हा गावोगावी जातात आणि बुद्धांच्या त्या पद्धतीनुसार जे काही जनसामान्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते तथागत भगवान बुद्ध. त्यानंतर मग ते पिंडपात म्हणजे आपण आपल्या घरात जे काही बनवतोय अन्न ते सगळ्या भिक्खू संघांना द्यायचं. आणि मग पिंडपाताचा असा नियम आहे की भिक्खू संघांनी एक्स्ट्रा प्रमाणात संचय करायचं नाही, अन्नाचं एक्स्ट्रा प्रमाणात घ्यायचं नाही आणि काही मागायचं नाही, म्हणजे ऑफर नाही करायचं की तुम्ही आज हेच बनवा. जे काही घरामध्ये असेल ते आनंदाने स्वीकारायचं आणि त्यानंतर घरातील प्रत्येक लोकांना धम्मदेसना द्यायची, ब्लेसिंग आशीर्वाद द्यायचे त्यामार्फत. तर ह्याच ठिकाणी असंच तीच पद्धत आपण या परिसरामध्ये आज राबवतोय. पिंडपात म्हणजे सगळ्यांना आपल्या घरात जे काही बनवलं आहे सकाळी त्यामुळे ते सगळं आपण सगळ्या भिक्खूंना आनंदाने देणं, त्याच्यानंतर त्यांचे ब्लेसिंग, त्यांचे आशीर्वाद ज्या प्रकारे भगवंतांनी सांगितले त्याच प्रकारे आपण इथे आज राबवलेलं आहे. आणि खरोखर खूप छान बुद्ध धम्म म्हणजे पॉझिटिव्ह तरंग वातावरण निर्माण होतात वातावरणामध्ये. म्हणजे आज आपण बघतोय की आपलं जे बऱ्याचशा गोष्टी आपण काय म्हणतो, आम्ही बौद्ध आहोत वगैरे, पण बऱ्याचशा गोष्टींचं आपण पालन आजही करत नाही. तर त्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आहेत. पण मग नेमकं कसं आहे, धम्म कोणत्या पद्धतीने आपण आचरणात आणायला पाहिजे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी कळतात. त्याच्यामुळे अतिशय सुंदर एक पॉझिटिव्ह तरंग आपल्या पूर्ण वातावरणात येतात. आणि आपण म्हणतो की या धर्मात कर्मकांड नाही आहे, कोणत्याही प्रकारचं काही पूर्ण वैज्ञानिक पद्धतीवर बुद्ध धम्म आधारलेला आहे. तर या ठिकाणी मी थांबू इच्छिते. सगळ्यांचं थँक्यू. पूर्ण